आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। काय हो आपलं काय ठरलं होतं? हिचं आपल्या नोकराबरोबर लग्न लावून द्यायचं आणि हिला आपल्या पायाखाली ठेवायचं आणि झालं काय? हो तिनेच आपले पाय आपल्याच गळ्यात घातले। ते माझे बाय जरा तुझ्या तोंडाचा पट्टा बंद ठेवशील। जे काय बोलायचंय ना ते घरी जाऊन बोलूया। चल घ्या आलं यांच्या घरचं कौतुक। अरे काका गिरिजाला बघायला पाहुणे येणार आहेत तर तुम्ही कुठे जाणार? तुमच्या घरचं कार्य ना तुम्हीच करा। हा असं कसं तुमच्याशिवाय कसं काय होणार ते? काका पाहुणे येणार आहेत ना आपल्याकडे, मग त्यांच्यासाठी आहे ना मी जिलबी घेऊन जाऊ। जिलबी पैसे द्या पैसे। असं येतो ये बघ प्रसाद, चल बाजूला हो, चल आम्हाला आमच्या घरी जाऊ दे। जिलब्या आणतोय, चल ग। ही काय वागायची पद्धत झाली गिरजा? तू काय केलं कळतंय का तुला? हे सगळं कळतंय मला आणि मी जे केलंय ते या घराच्या भल्यासाठीच केलं। यात काय भलं आहे या घराचं? हा तुझं लग्न झालं नाही तर तुझ्या पुढे हर्षदा सुचित्रा यांची लग्न कशी होणार? आई मी कधीच लग्न करणार नाहीये असं म्हणतीये का? मग आता ज्या अटी सांगितल्या तू त्या ऐकून कोण करणार गो लग्न तुझ्याशी? आई आत्ता लग्न ही माझी प्रायोरिटी नाहीये। मी तुला सांगितलंय ना, एकदा सुचित्रा आणि हर्षदा सेटल झाल्या की मी लग्नाचा विचार करेन। त्यांचं शिक्षण त्यांच्या नोकऱ्या ही तुझी नेहमीची कारण आहेत। हे असं बोललं की लग्नाचा विषय टाळता येतो असं वाटतं ना तुला? ठीक आहे, त्या दोघींना कसं मार्गी लावायचं ते मी बघेन। काय करणार आहेस? दागिने गहाण ठेवून सुचित्राचा MBBS पूर्ण करणार आहेस का हर्षदाला नोकरीला लावणार आहेस? काय करायचं ते मी बघेन बोलले ना। एकटीच का तुझा मोठा मुलगा तुला मदत करणार आहे? हा करेल तो। अगं त्यालाच मदतीची गरज आहे। आधी त्याला दारूच्या नशेतनं बाहेर काढलं पाहिजे, मग त्याच्याकडनं मदतीची अपेक्षा करू शकतो आपण। त्याला कशातून कसा बाहेर काढायचा ते मी बघेन। सुधारेल तो, माझा विश्वास आहे। आई आई चहा। अहो आई, आई तुम्ही काल जे घडलं त्याचा विचार करताय ना? मी माझ्या मरणाची वाट बघते। हो प्रवळनाथा,
घेऊन जा आता मला. हो आई, सकाळ सकाळ हे असं काय बोलताय? बाय, तू मला माझ्या मुलीसारखी आहे. मला सांग तू, माझं काय चुकतंय का? तुमचं काहीच चुकत नाहीये. मग गिरजाला हे का नाही समजत आहे? अशी का वागते ती? मी एक बोलू? बोल ना. ताईंची पण बाजू चुकीची नाहीये. अगं, तिची बाजू चुकीची आहे असं कुठे म्हणते मी? ती या घराचाच विचार करते. तिने या घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलीये, पण त्यात तिचंच नुकसान होतंय ना. वय वाढत चाललंय पोरीचं. आई पण बघ पोरी, वेळ आणि वय कधीच कुणासाठी थांबत नाही. देवाचा नारळ पण जुना झाला की नदीत वाहतो आणि त्याची जागा नवीन नारळ घेतो. तर मला सांग, या पोरीचं वय निघून गेल्यावर कोण करणार गो तिच्याशी लग्न? नाही ना उत्तर तुझ्याकडे? तेच तर बोलते ना मी. तिच्या बाबानंतर तिने हे घर सांभाळलं. तिनं तिचं कर्तव्य केलं ग. माझं तिच्यासाठी कर्तव्य आहे, ते मी कसं पार पाडू? वर गेल्यावर रवळनाथाला का उत्तर देऊ ग मी? आई, ह्या सगळ्यावर एक उपाय आहे. फक्त हर्षदाताईंना आता लवकरात लवकर काम मिळालं पाहिजे. गौरव भाऊंची पोलीस भरती लवकर झाली पाहिजे आणि सुचित्राताईंचं शिक्षण पूर्ण होऊन हॉस्पिटलमध्ये एक छान नोकरी मिळाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण बोलून नाही होणार गो. जोपर्यंत गिरजा यांच्या डोक्यावर सावली बनून आहे ना, तोपर्यंत यांना अक्कल यायची नाही. म्हणजे एकदा का गिरजा लग्न होऊन सासरी गेली ना, मग हे बरोबर कामधंद्याला लागते. अहो, पण हे ताईंना कोण समजावणार? मी. काय गो बाय? आई, आज आहे ना मी, आजी आणि आत्ते एकत्र चहा पिणार आहोत. नको बाय, तुझी गिरजा आत्ते मला काय बोलली म्हणजे? ती तुला कशी बोलेल? तू तर तिच्यापेक्षा मोठी आहेस ना. मग सांग तूच तुझ्या गिरजा आत्तेला, मोठ्यांचं ऐकायचं असतं. म्हणजे आत्ते तुझं ऐकत नाही? नाही ना गो. मग तू तिला पनिशमेंट दे ना. आम्ही स्कूल मध्ये ऐकलं नाही ना, तर टीचर आम्हाला पनिशमेंट देते. मग जा आणि सांग तुझ्या आत्तेला, मी तिच्यावर चिडलीये आणि बोलणार नाही तिच्याशी. हीच तिची पनिशमेंट. ठीक आहे, मग मी आत्तेसाठी चहा घेऊन जाते. आता ही हिच्या आत्तेला काय सांगणार आहे काय माहिती. सांगू दे, कळू दे गिरजाला. तिच्या वागण्याचा त्रास झालाय मला. आत्ते, चहा. अगं, तू का चहा घेऊन आलीस आज? कारण आजी बोलली की ती तुझ्यावर रागवली आणि ती तुझ्याशी बोलणार नाही. अच्छा, म्हणजे आज आर्या नाही तर आजीचं कबूतर आलंय माझ्याकडे निरोप घेऊन. बर, मग आजीला माझा एक निरोप देशील? काय? तिला सांग की जर ती माझ्याशी बोलणार नसेल तर मी पण तिच्याशी बोलणार नाही. ठीक आहे, पण कोण कोणाला पनिशमेंट देणार? हे आजीचं कबूतर, ते तुझ्या आजीलाच जाऊन विचार. जा. भाऊ नको गो बाय. आजी, मी धावत धावत तुझ्यासाठी निरोप घेऊन आलीये. निरोप? कुणाचा? गिरिजा आत्तेचा, सुपर वुमनचा. काय निरोप आहे? ती म्हणाली की तू तिच्याशी बोलणार नसशील तर ती पण तुझ्याशी बोलणार नाही. असं का? हा. बर. हो. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग.
आज पण लेट. फक्त 3 सेकंड. चंद्रावर पहिलं पाऊल कोणी ठेवलेलं नील आर्मस्ट्रॉंग. आणि दुसरं? माहित नाही. वेळेवर आणि पहिला येणाराच लोकांना लक्षात राहतो गौरव. लेट येणाऱ्याला नेहमी जग विसरते. मग तो 3 तास लेट असू दे, नाही तर 3 सेकंद. सॉरी ताई. जा फ्रेश हो. आज ताईचं लवकर आवरलं तरी तुझा स्वयंपाक रेडी नाही. करणाऱ्याचे 2च हात आहेत. होईल तेव्हा मिळेल सगळ्यांना. आर्या, माझा डबा तयार आहे का? आजी आत्ते विचारते की तिचा डब्बा तयार आहे का. आर्या 5 मिनिट लागतील अजून. 5 मिनिटं थांब, होईल तयार. पण मग आर्या आज नाश्ता पण नाहीये का? आजी आर्या बोलले ना एकदा, 5 मिनिट लागतील. कळ काढा जरा. पण आर्या वेळच तर नाहीये ना माझ्याकडे. मला हॉस्पिटलला जायला उशीर होतो. 1 दिवस उशीर झाला तर काय बिघडत नाही. पण हॉस्पिटलमध्ये लेट मार्क मला लागतो ना. जाऊ दे, मला आज नाश्ता नको आणि डबाही नको. मी निघते. बाय. थांब गो. बाय थांब. डबा नाही नेला तर खाणार काय? भूक सहन नाही होणार तुला. आई, ये आजी आणि आत्तेची बड्डे झाली. ये चल खाऊन घे, मग जा कामावर. तू एवढ्या प्रेमाने सांगितलंयस तर वाढ. आई, तुझा ताईवरचा राग म्हणजे लोण्याचा गोळ्या, पटकन विरघळतो. तू खा, आम्ही खाऊ नंतर. एक घास खा. अगं बाय, अशी कशी ग बाय तू? जशी आई तशी तिची लेक. मी जे बोलले ते तुझ्या चांगल्यासाठीच बोलले ना गो. आई, तू माझ्या चांगल्याचाच विचार करतेस, पण मग तू मला सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करायला शिकवलायस. त्याचं काय? ते ठेव बाजूला. असं कसं? अगं, आपण सगळे आनंदी असलो की मीही आनंदी असते. आणि एकदा काय सगळे मार्गी लागले की मी लग्न करीन ना. आणि तेव्हा मी तुला काहीही कारण देणार नाही. अगो बाय. आई, बस आता. तोपर्यंत लग्नाचा विषय नको प्लीज. अगो आर्या, तू बोल आजीला प्लीज. आजी प्लीज. प्लीज. आता आत्ते भाची राजी, मग काय करणार आजी? सुजितराव. हो. हा बोल सोनल. काय हेड नर्स, आज कुठे व्हिजिट देत थांबलात तुम्ही? आज एक घरचाच पेशंट आहे, तिथे अडकले. काय ग, एनिथिंग सिरियस? अगं, आईशी बोलत होते. हा बरं ऐक, निघ लवकर. विसरलीस का आज इथे काय आहे ते? काय आहे? अगं, ते नवीन डॉक्टर येणार आहेत ना, मग त्यांना वेलकम करायला हजर राहायला नको का वेळेवर? हो, डोंट वरी, मी वेळेतच पोचते. ये लवकर. बाय. बाय. Thank you very much. हे डॉक्टर अमोल. अच्छा, हॅलो सर.
सिस्टर यांचं नाव काय आहे? सर डॉक्टर जयंत प्रधान. डॉक्टर जयंत. फक्त डॉक्टर नाहीत रे, सर डॉक्टर जयंत प्रधान. मोठे डॉक्टर आहेत ते, परदेशातून शिक्षण घेऊन आलेत. मग इथे काय करते? उलट काही विचारू नकोस रे, आपल्या हॉस्पिटलसाठी आलेत ते इथे. आणि हा आगाऊपणा माझ्यासमोर केला, त्यांच्यासमोर नको करू. ते स्ट्रिक्ट आहेत बरेच. ते बघूनच कळतं. हे आमचा रिसेप्शनिस्ट. हाय. सिस्टर सोनल. वेलकम सर. थँक्यू व्हेरी मच. सर हॉस्पिटल दाखवते या सर. अमोल, पुढच्या वेळेसपासून ॲप्रन नीट प्रेस केलेला हवा. एका मोठ्या हॉस्पिटलला तुम्ही रिप्रेझेंट करता, त्यामुळे स्वतःला नीट ठेवणं. सलाईन लावली आहे. थोडंसं आयव्ही फ्लुइड गेलं ना बरं वाटेल. डोंट वरी. या कोण आहे? सर त्या सिस्टर गिरिजा आहेत, हेड नर्स आहेत. आज रात्रीत बरं होऊन जाईल. म्हणून एवढं बिझी आहेत का? ओ हेड नर्स, सगळं कसं विसरतेस ग तू? सोनल हळू थोडा. काय सांगितलं होतं तुला? ते नवीन डॉक्टर येणार आहेत, आपल्याला हजर राहायचंय त्यांना वेलकम करायला. कुठे होतीस तू? अगं मी नेमकी त्याच वेळेला एका पेशंटला अटेंड करत होते, म्हणून नाही आली. आणि आपल्याला काय शिकवलंय? ड्युटी फर्स्ट. अगं हो, पण ह्यांना आपलं नाव सांगणं, ओळख करून देणं ही पण ड्युटीच आहे ना आपली. म्हणजे आता त्यांना असं वाटेल तू त्यांना इग्नोर केलंयस. अगं असं का वाटेल त्यांना? मी खरंच कामात होते. असं का वाटेल त्यापेक्षा हे कसं वाटणार नाही ते बघ. तू जा त्यांच्या केबिनमध्ये आणि त्यांना इंट्रो करून दे. जा. आत्ता? हो, मग काय गैरसमज होण्याची वाट बघतेस का? जा. मी करते. तुमच्या आयुष्यातली शिस्त तुम्हाला अर्धी लढाई जिंकून देते. तुमच्या दैनंदिन जीवनात जर शिस्त असेल ना तर डॉक्टरची गरजच पडणार नाही. आता हा जयंत प्रधान या हॉस्पिटलमधल्या लोकांना कशी शिस्त लावतो ना, यू जस्ट वॉच इट. मे आय कम इन सर? यू मे कम इन. मिस गिरिजा मयेकर, एम आर राईट? येस सर. तुम्ही विचार करत असाल मी तुम्हाला कसा ओळखतो? नाही, या हॉस्पिटलची जबाबदारी ज्या हेड नर्सच्या खांद्यावर आहे त्या तुम्ही आहात, मिस गिरिजा मयेकर. एम आर राईट? नाही सर, असं काही नाही. अच्छा, असं काही नाही आहे का? मग मुद्दामूनच आली नाहीस का सिनियरच्या वेलकमला तू? असे काही प्रोटोकॉल असतात, मॅनर्स असतात, हे तुला शिकवलं नाही का ट्रेनिंगमध्ये? आय एम सॉरी सर, पण तेव्हा मी एका पेशंटला अटेंड करत होते. ओ माय गॉड. चीफ डॉक्टरला इग्नोर करून आज आलो का फील्डमध्ये मी? मला आवडलेलं नाही आहे. कुठली ड्युटी आहे तुमची? डे सर. नाईटला ड्युटी कंटिन्यू करायची. काय या हॉस्पिटलच्या हेड नर्सला प्रोटोकॉल आणि मॅनर्स माहिती असायला हवे ना. मग सर मी करेन, पण
ऍक्च्युली आज संध्याकाळी मला एका खूप महत्वाच्या कामासाठी जायचंय. अरे बापरे, असं झालंय का? आधी कोणाला सांगितलं होतं? हो, मी कळवलं होतं. मला नव्हतं कळवलं. सर, तुम्ही आजच आलात ना? म्हणजे मला नव्हतं ना माहित, मग ड्युटी कंटिन्यू करायची. पण सर, दिस इज अन ऑर्डर. जा तुम्ही. एक गोष्ट लक्षात ठेवायची मिस गिरिजा मयेकर, माझ्याशी आर्ग्युमेंट करायची. वॉट एव्हर आय से इट्स अन ऑर्डर. जस्ट फॉलो इट. यू मे गो नाउ. निघा. ओके सर. अँड आय एम सॉरी वन्स अगेन. विसरलीस तू? गेट टुगेदर. अरे आपण सगळे चाइल्डहुड फ्रेंड भेटणार आहोत ना. नाईटला ड्युटी कंटिन्यू करायची. हे बघ, तू जर आली नाहीस ना, सगळ्यांना घेऊन मी हॉस्पिटलमध्ये पोहोचे ना. वॉट एव्हर आय से इट्स अन ऑर्डर. जस्ट फॉलो इट. आपण याल म्हणजे यावंच लागेल ही अपेक्षा.